बाबे काय झालं? का रडते ए बाय? का ग ए बाबा? अगं काय झालं? काय झालं बेटे? ते काश्मीरमध्ये अटॅक झालाय. 10 दिवसापूर्वी जाऊन आले पहलगामला. अगं बाई आता त्याचं टेन्शन घेऊन नको बसू बेटा. काय करायचं होतं ग, बस रडू नको ग बाबा. ग बाई कधी लोक आता त्यांची चिंता करून आता तू आता टेन्शन मध्ये येते. आता बघ कसं रिलीजनच्या नावाखाली कधी थांबणार आहे काय माहिती. हे सगळं हे असंच चालणार आहे. आता काय करायचं? कोणाला शांतीच नको आहे देशामध्ये. गप रडू नको. धडाधड गोळ्या घातल्या माणसांना. गप गप बाबा गप. काय करू ग बाई? काय थांबवा रे हे सगळं? फक्त माणसं आहेत जगामध्ये, जातपात काही नाही आहे. किती सुंदर आहे माहितीये काश्मीर. नको रडू बाबा. आम्ही तिकडेच गेलो होतो. म्हणजे फिरलो सगळीकडे. पहलगामला पण जाऊन आलो. त्यानंतर ते लँडस्लाईड आणि पाऊस पण खूप झाला ना. आता हे तेच ना, ते झालं नाही तर याच्यामध्ये त्या लोकांनी हे केलं. माणसाने कुठं भारतामध्ये नाही फिरायचं तर कुठं फिरायचं? रिलीजनच्या नावाखाली नंगानाच चालू आहे सगळ्यांचा. त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांवर ही वस्तू येते तर कधी ना कधी आपल्या कुटुंबावर येईल, आपल्यावर येईल, असं कधी कळत नाही त्यांना. त्यांना असं वाटतं की ह्यांच्यावर आम्ही लोकांनी हे केलं तर आमचं कुटुंब सेफ राहणार आहे. आग लागली तर सगळीकडे लागणार. माणुसकी हरवली आहे सगळी. रडू नको तू, चल.